महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील म्हणजेच एसटी बांधवांचे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे यासाठी कोळी महासंघ आता पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर कोळी महासंघाच्या वतीने थेट राज्य शासनाला स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे। पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। आज जे टोकरे कोळी महासंघ आहे, आज आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात, काय विषय होता नेमका? तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना कल्पना आहे 2023 मध्ये एक मोठं आंदोलन आमचं 26 दिवस या जिल्हाधिकार्यालयासमोर सुरू होतं। त्या माध्यमातून आपले तत्कालीन मुख्यमंत्री जे होते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या सर्व कोळी जमात बांधवांची बैठक जी होती ती सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आली होती। त्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला एक इतिवृत्त दिलं होतं। त्या इतिवृत्तामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की या आदिवासी कोळी जमातीला जातीचा प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभ रीतीने देण्यात येईल। त्यानंतर जसं सामाजिक न्याय विभागाचा रक्त नात्यातील संबंधातील जो GR आहे तसा GR आदिवासी विकास विभागाचा बी काढण्यात येईल आणि जे समिती कार्यालय वैधता पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे कार्यालय कार्यरत आहे ते कार्यालय 2 दिवस जळगाव येथे देखील कार्य करत राहील असे स्पष्ट आदेश हे झालेले होते। परंतु त्या संदर्भात आम्हाला ते GR ची अपेक्षा होती। ती GR ची अपेक्षा गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या सरकारने पूर्ण केले नाही। त्या संदर्भात आम्ही आता नुकतेच 2 तारखेला मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेतली, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना आम्ही एक स्मरणपत्र देखील दिलेलं आहे। परंतु या अधिवेशनापूर्वी जर आमचं जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि रक्त नात्यातील GR संदर्भात तात्काळ कार्यवाही या सरकारने केली नाही तर फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रभर उभं राहील आणि या सरकारला आम्ही धारेवर धरू। आम्ही बऱ्याच वर्षापासून या सरकारच्या माध्यमातून आमचा विषय संपेल अशी आम्ही अपेक्षा करत होतो। परंतु कुठं ना कुठं आज 2.5 ते 3 वर्ष झाल्यानंतर समाज बांधवांचा रोष हा वाढलेला आहे। त्या अनुषंगाने सरकारने तात्काळ या संदर्भात GR पारित करणं आवश्यक आहे। जर GR पारित केला नाही तर आज जसं पूर्ण महाराष्ट्रभर कोळी महासंघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निवेदन सादर करण्यात येत आहेत। पूर्ण महाराष्ट्रभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आज सुरू आहे। हे आंदोलनाची तीव्रता भविष्यात फार मोठी राहील। सरकारला मी हा इशारा देऊ इच्छितो। आपलं नाव आणि पद सांगा। मी जितेंद्र शांताराम सपकाळे सर, मी आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समितीचा जळगाव जिल्ह्याचा अध्यक्ष आणि कोळी महासंघाचा पदाधिकारी। जिल्ह्याभरातून किती जे बांधव आहेत यामध्ये सहभागी झाले किंवा राज्यभरातून बांधव वंचित आहेत? आज वंचित आहे तसं आज जर बघितलं आम्हाला जातीचा दाखला सक्षम प्रांताधिकारी देतो, परंतु वैधता प्रमाणपत्र जे ते कुठंतरी एक हे जे कृषित विचारांचे आणि बुद्धीचे जे अधिकारी आहेत यांच्यामुळे आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत आहे आणि कुठंतरी हे षडयंत्र आमच्या या जमातीच्या सोबत सुरू आहे। ओके। राज्यकर्त्यांच्या